त्याच्या गणपती बाप्पाची मूर्ती ही अखेर अरबी समुद्रामध्ये विसर्जित करण्यात यश आलेलं आहे। काही वेळापूर्वीच तराफ्यावर ही मूर्ती चढवण्यात आली आणि समुद्राच्या लाटांचा अंदाज घेत भरतीची अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या मूर्तीला समुद्रामध्ये नेण्यात आलं। यांत्रिक पद्धतीचा हा तराफा असल्यामुळे दरवेळी ओढत हा तराफा नेला जातो किंवा इतर सर्व गणेश मंडळांच्या मूर्ती या प्रत्यक्ष ओढून समुद्रामध्ये नेल्या जातात। मात्र ही अत्यंत आधुनिक पद्धतीचा असा हा यांत्रिक तराफा, या तराफ्याच्या मदतीनं लालबागच्या राजाच्या गणपतीची मूर्ती अरबी समुद्रामध्ये नेण्यात आली आहे आणि आता या मूर्तीचं विसर्जन देखील यथासांग पार पडलेलं आहे। निलेश, ज्या प्रकारे 33 तास लालबागच्या राजाची एकूण मिरवणूक जर आपण पाहिली, मंडपातून बाहेर पडल्यापासून ते समुद्रामध्ये विसर्जन पार पडेपर्यंत 33 तासाचा हा प्रवास होता। गेल्या 12 तासांपासून अनेक आव्हानांचा सामना गिरगावच्या चौपाटीवर करण्यात येत होता। नेमका किती वेळ लागेल याचा अंदाज सुद्धा सुरुवातीला येत नव्हता। त्यानंतर रात्री 10:30 वाजता गणेश विसर्जन होऊ शकेल असा एक अंदाज समोर आलेला होता। मात्र प्रत्यक्ष 9, 9:15च्या आसपास अत्यंत निर्विघ्नपणे ही विसर्जन प्रक्रिया पार पडलेली आहे। काय महत्त्वाचे टप्पे होते, काय महत्त्वाची आव्हानं होती आजच्या दिवसभरात? साधारणपणे बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक जी आहे लालबागपासून काल सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी साधारणपणे 10-10:30 वाजता सुरू झाली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या आत ही समुद्रकिनारी पोहोचणं अपेक्षित होतं। मात्र ती पोहोचू शकली नाही, कारण मोठ्या प्रमाणामध्ये यंदा भाविकांची गर्दी होती आणि हळूहळू एक एक टप्पा पार परत करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता, कारण गर्दी मोठ्या प्रमाणात होती। अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता म्हणजेच रविवारी आज सकाळी बाप्पाची मूर्ती गिरगाव समुद्रकिनारी पोहोचली। मात्र त्यावेळी अनेक मोठमोठे मुख्यमंत्री असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर व्यक्ती असतील ते या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यानंतर साधारणपणे अर्धा तासाचा वेळ त्यातही निघून गेला आणि खऱ्या अर्थानं भरतीची सुरुवात सुरू झाली आणि त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या। तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं साधारणपणे 8-8:30 वाजल्यापासून हे सर्व फेरी बांधव जे आहेत ते पूर्ण तयारी करून तयार होते। मात्र विसर्जनासाठी मूर्ती उशिरा पोहोचली आणि त्यानंतर विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली। खरं तर भरतीची सुरुवात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी पाणी भरलं होतं आणि त्यामुळे बाप्पाची मूर्ती ज्या ट्रॉलीवरून आणण्यात आली होती ती ट्रॉली आणि नवीन जो तराफा यंदा मंडळाच्या वतीने आणण्यात आला होता त्याची उंची ही समान पातळीत येत नव्हती आणि त्यामुळे मूर्ती तराफ्यावर येण्यास अडचणी येत होत्या। अथक प्रयत्नानंतर साधारण सायंकाळी 4:30च्या दरम्यान बाप्पाची मूर्ती आहे त्यानं ओहोटी सुरू असल्यामुळं काही काळ आणखी थांबावं लागलं। 8:30 वाजता पुन्हा एकदा भरतीला सुरुवात झाली आणि समुद्रकिनारी पाणी जमायला सुरुवात झालं। काही वेळातच बाप्पाची आरती त्या ठिकाणी पार पडली, ही उत्तर आरती असते आणि त्यानंतर सर्वजण जे आहेत ते या समुद्रकिनारी जमले होते। बाप्पाचे शेवटचे क्षण जे आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये साठवत होते। काही क्षणांमध्ये या ठिकाणी आनंद अंबानी देखील पोहोचले। त्यांचं